Hello friends, welcome back to our channel Ambition Classes. Today we are going to learn exercise of chapter number 10 of class 6th. The name of chapter 10 is Force and Types of Forces. In this chapter, we learn all types of forces just like muscular force, gravitational force, frictional force, and so on. And now we are going to learn an exercise of this chapter. So, without wasting time, let's come on to our chapter. So here question number 1 is choose the term to fill in the blanks. म्हणजे आपल्याला करायचं fill in the blanks करायचे आहेत. A आहे dash dash has to be applied to change the dash dash of a dash dash object. आणि इथे आपल्याला 3 खाली ऑप्शन्स दिलेले आहेत मूविंग, डायरेक्शन, फोर्स. मी आता इथे डायरेक्ट आन्सर सांगते तुम्हाला. Force has to be applied to change the direction of a moving object. B आहे when elephant drags a wooden log over the land, the force that are applied on the log are dash 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 and dash dash. खाली ऑप्शन दिलेले आहेत मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. तर जेव्हा एलिफंट एक लाकडाचा लॉग असतो तो घेऊन चाललेला असतो तेव्हा तिथे त्याचा मस्क्युलर फोर्स अप्लाय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आणि फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतो. तिथे कोणत्याही प्रकारची मशीन यूज होत नाही, त्यामुळे तिथे मेकॅनिकल फोर्स येत नाही. C आहे a ball was set rolling on a large table. If its dash dash is to be changed, a dash dash will have to be applied on it. ऑप्शन्स आहेत त्याचे फोर्स, मोशन, ग्रॅव्हिटेशन. तर त्याचा आन्सर आहे a ball was set rolling on a large table. If its motion is to be changed, a force will have to be applied on it. पुढे डी आहे द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट्स डॅश डॅश द मोशन. अलॉंग त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला अलॉंग आणि अगेन्स्ट. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे अगेन्स्ट. क्वेश्चन नंबर 2 मॅच द फॉलोइंग. त्याच्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी दिलेला आहे आपल्याला आणि त्याचे आपल्याला आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर बघा ग्रुप ए मधले मी ऑप्शन सगळे अगोदर रीड करते. ए मध्ये फर्स्ट आहे अँड ऑक्स पुलिंग अ कार्ट. सेकंड आहे लिफ्टिंग अ हेवी आयर्न ऑब्जेक्ट विथ अ क्रेन. थर्ड आहे वेटनिंग विथ अ स्प्रिंग बॅलन्स. फोर्थ आहे अप्लाइंग ब्रेक्स टू अ बायसिकल. फिफ्थ आहे पिकिंग अ पीस ऑफ पेपर विथ अ प्लॅस्टिक स्केल. आता मी त्याचे आन्सर्स तुम्हाला इथे डायरेक्ट सांगते. अँड ऑक्स पुलिंग कार्ट त्याचा आन्सर आहे मस्क्युलर फोर्स. पुढे लिफ्टिंग अ हेवी आयर्न ऑब्जेक्ट विथ अ क्रेन त्याचा आन्सर आहे मॅग्नेटिक फोर्स. वेटिंग विथ अ स्प्रिंग बॅलन्स त्याचा आन्सर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अप्लाइंग ब्रेक्स टू बायसिकल त्याचा आन्सर आहे फ्रिक्शनल फोर्स. पिकिंग अ पीस ऑफ पेपर विथ अ प्लॅस्टिक स्केल त्याचा आन्सर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पुढे क्वेश्चन नंबर 3 वन ऑर मोर फोर्सेस आर ॲक्टिंग इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स नेम देम. खाली दिलेले आपल्याला जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त फोर्स हे ॲक्ट होत आहेत. मग ते कोणते कोणते फोर्स आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. अँड ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम अ टॉल बिल्डिंग. एका उंच बिल्डिंगवरून एक ऑब्जेक्ट खाली पडतोय म्हणजे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. बी आहे अँड एरोप्लेन फ्लाइंग इन द स्काय. एरोप्लेन स्कायमध्ये उडत आहे तर त्याचा सुद्धा आन्सर आहे मेकॅनिकल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन फोर्स इथे ॲक्ट होतात. पुढे सी आहे स्क्विझिंग शुगर केन ज्यूस विथ अ स्क्विझर. मग तिथे आपल्याला मस्क्युलर फोर्स हा अप्लाय होत झालेला दिसतो. पुढे डी आहे विनोविंग फूड ग्रेन त्याचा आन्सर आहे मस्क्युलर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्वेश्चन नंबर 4 एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल इच. आपल्याला खाली दिलेले जे काही फोर्स आहेत हे फोर्स एक्सप्लेन करायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. पहिला आहे मस्क्युलर फोर्स. The force applied by the action of muscle in our body is termed as a muscular force. जो फोर्स आपण आपल्या मसल्सनी लावतो त्याला म्हणायचं असतं मस्क्युलर फोर्स. फॉर एक्झाम्पल when you pick up a book place on table using your hand you apply muscular force. जेव्हा आपण एखाद्या टेबलवरती ठेवलेली बुक उचलत असतो तेव्हा तिथे मस्क्युलर फोर्स अप्लाय होतो. सेकंड आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
It is the force that is exerted by the earth on every object which is near or on the surface. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतो? असा फोर्स जो आपल्या अर्थमुळे लागला जातो त्याला म्हणायचं असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल फॉलिंग फ्रॉम अ ट्री ब्रांच टुवर्ड्स द ग्राउंड इट्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जेव्हा एक सफरचंद झाडावरून खाली पडतं तेव्हा तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. पुढे आहे मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स, द फोर्स जनरेटेड बाय द मीन्स ऑफ अ मशीन इज नोन ॲज मेकॅनिकल फोर्स. असा फोर्स जो मशीनद्वारे लावला जातो त्याला म्हणायचं असतं मेकॅनिकल फोर्स. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ कार गेट स्टार्टेड इट्स इंजिन क्रिएट अ मेकॅनिकल फोर्स ऑन द टायर दॅट हेल्प्स द कार टू ॲसेलरेट. जेव्हा आपण कार स्टार्ट करतो तेव्हा इंजिनमध्ये मेकॅनिकल फोर्स तयार होतो आणि तो फोर्स आपल्या टायरवरती पडला जातो. सो हियर द मुवमेंट ऑफ अ कार ऑकर्स ड्यू टू द फोर्स जनरेटेड बाय द मशीन ऑन अ टायर. पुढे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज द फोर्स दॅट एक्झिस्ट आयदर बिटवीन टू चार्ज बॉडीज ऑर बिटवीन अ चार्ज अँड अनचार्ज बॉडी. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा दोन ऑब्जेक्टमध्ये लागला जातो. त्याच्यामध्ये पहिलं एक म्हणजे चार्ज बॉडीजवरती तो लागला जातो किंवा मग एक चार्ज बॉडी आहे आणि दुसरी अनचार्ज बॉडी आहे, तशा अशा गोष्टीवरती सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागला जातो. फॉर एक्झाम्पल, द चार्ज स्केल अट्रॅक्ट्स अ पीस ऑफ अ पेपर बाय अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पुढे आहे द फोर्स ऑफ फ्रिक्शन. The force which acts opposite to the direction of motion of a body is known as a force of friction. असा फोर्स जो मोशनच्या अपोजिट काम करतो त्याला म्हणायचं असतं फोर्स ऑफ फ्रिक्शन. फॉर एक्झाम्पल, अ बॉल रोलिंग ऑन अ ग्राउंड स्टॉप आफ्टर समथिंग बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन ग्राउंड अँड द बॉल. काही अंतरावरती बॉल गेल्यानंतर तो थांबतो. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये कोणतरी फ्रिक्शन येत असतो ज्यामुळे तो बॉल तिथे थांबतो. पुढे आहे मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज नोन ॲज मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे असा फोर्स जो मॅग्नेटमुळे तयार होतो किंवा मॅग्नेटद्वारे लावला जातो त्याला म्हणजे जसं मॅग्नेटिक फोर्स. फॉर एक्झाम्पल, सेपरेशन ऑफ आयर्न स्टब्स फ्रॉम जंक इज डन विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फोर्स. कचऱ्यामधून जेव्हा आपण लोखंडाच्या वस्तू बाहेर काढत असतो तेव्हा तिथे मॅग्नेटिक फोर्स अप्लाय केला जातो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 5. व्हाय म्हणजे असं का? त्याच्यामध्ये ए आहे मशीन्स आर ऑइल फ्रॉम टाईम टू टाईम. आपण मशीन्सला ऑइलिंग करत असतो. का बरं करत असतो? त्याचा आन्सर आहे अ मशीन इज ऑइल फ्रॉम टाईम टू टाईम टू रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन इट्स बॉडी पार्ट्स. बाय डुईंग सो लाईफ स्पॅन ऑफ मशीन इन्क्रीज. जेव्हा आपण त्याला ऑइल करत असतो, जेव्हा मशीनला आपण ऑइल करतो तेव्हा मशीनमधले जे पार्ट्स आहेत त्यांच्यामधलं फ्रिक्शन हे कमी होतं आणि फ्रिक्शन कमी झाल्यामुळे त्या मशीनची लाईफ स्पॅन ही वाढते. बी आहे अँड ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स कम डाऊन आफ्टर रिचिंग अ पॉईंट. कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा आपण वरती फेकतो तेव्हा काहीतरी अंतरावरती तो जातो आणि पुन्हा तो रिटर्न खाली येतो. असं का होतं? अँड ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड कम डाऊन आफ्टर रिचिंग अ पॉईंट. दिस इज बिकॉज ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वर जातो आणि पुन्हा रिटर्न खाली येतो हे फक्त आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पॉसिबल होतं. पुढे सी आहे पावडर इज स्प्रिंकल ऑन कॅरम बोर्ड. आपण जेव्हा कॅरम खेळत असतो तेव्हा कॅरम खेळताना आपण कॅरम बोर्डवरती पावडर टाकतो. का बरं? तर त्याचा आन्सर आहे पावडर इज स्प्रिंकल ऑन कॅरम बोर्ड टू रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन स्ट्रायकर, कॅरम कॉइन्स अँड कॅरम बोर्ड. जेव्हा आपण कॅरमवरती पावडर टाकतो त्याचं कारण असं आहे की जो आपला स्ट्रायकर आहे किंवा कॅरम कॉइन्स आहेत त्यांच्यामधलं फ्रिक्शन हे कमी झालं पाहिजे आणि आपले जे कॉइन्स आहेत ते पटपट घेतला पाहिजे, आपण लीन केला पाहिजे. The powder smoothes the surface of a board and thus the striker and coins can move on it easily. जेव्हा आपण त्याच्यावरती कॅरमवरती पावडर टाकतो तेव्हा त्याच्या सरफेसवरती स्मूथनेस येतो आणि त्यामुळे स्ट्रायकर आणि कॉइन इझिली इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात. पुढे डी आहे द रॅम्प ॲट अ रेल्वे स्टेशन हॅज अ रफ सरफेस. रेल्वे स्टेशनवरती जर तुम्ही जाऊन पाहिलं असेल तर तिथला जो रॅम्प असतो हा रफ सरफेसचा असतो. तर का बरं? द रॅम्प ॲट रेल्वे स्टेशन हॅज अ रफ सरफेस सो दॅट फ्रिक्शन बिटवीन आउट फीट अँड ग्राउंड इज इनफ टू वॉक कम्फर्टेबली विदाउट ट्रिपिंग.
जेव्हा आपण रेल्वे स्टेशनवरचा रॅम्प पाहतो तेव्हा तो रफ असतो, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शन आपल्या पायांमध्ये आणि ग्राउंडमध्ये फ्रिक्शन व्हावं म्हणून तो रॅम्प असतो आणि म्हणून तर त्याचा रफनेस असतो, ज्यामुळे आपण कम्फर्टेबली त्याच्यावरती चालू शकतो. जर असं नसतं तर आपण केव्हाच घसरून खाली पडलो असतो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 6. इन व्हॉट वेज आर वी डिफरंट? म्हणजे डिफरन्स लिहायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ए आहे मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स. मस्क्युलर फोर्स आणि मेकॅनिकल फोर्समध्ये काय दिले बघा. मस्क्युलर फोर्सचा अगोदर मी रीड करते. द फोर्स अप्लाइड बाय ॲक्शन ऑफ मसल इन अवर बॉडी इज टर्म ॲज मस्क्युलर फोर्स. असा फोर्स जो आपल्या मसल्सद्वारे लावला जातो त्याला मस्क्युलर फोर्स असे म्हणतात. मी याच्या अगोदरही सांगितलं होतं. पुढे फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. वेन यू पिक अप अ बुक प्लेस ऑन द टेबल युझिंग युअर हँड यू अप्लाय मस्क्युलर फोर्स. टेबलवरती ठेवलेली बुक जेव्हा आपण उचलतो तेव्हा तिथे आपला मस्क्युलर फोर्स अप्लाय होत असतो. पुढे आहे मेकॅनिकल फोर्स. द फोर्स जनरेटेड बाय द मीन्स ऑफ मशीन इज नोन ॲज मेकॅनिकल फोर्स. असा फोर्स जो मशीनद्वारे लावला जातो त्याला म्हणायचं असतं मेकॅनिकल फोर्स. फॉर एक्झाम्पल वेन अ कार गेट स्टार्टेड इट्स इंजिन क्रिएट अ मेकॅनिकल फोर्स ऑन द टायर दॅट हेल्प्स द कार टू ॲसेलरेट. मग असेच दिलेले एक्झाम्पल इथे पुन्हा रिपीट झालेलं आहे. सो मी टाईम वेस्ट करत नाही आहे, कारण मला माहिती आहे तुमचा पण टाईम खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझा सुद्धा. बी आहे द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अगोदर मी फोर्स ऑफ फ्रिक्शनचं सांगते तुम्हाला. द फोर्स विच ॲक्ट्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ बॉडी इज नोन ॲज फोर्स ऑफ फ्रिक्शन. मोशनच्या अपोजिट जो काम करतो त्याला म्हणायचं असतं फोर्स ऑफ फ्रिक्शन. इट इज अ कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. हा कॉन्टॅक्ट टाईप फोर्स आहे, म्हणजे दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमध्ये यावे लागतात तेव्हा हा फोर्स ऑफ फ्रिक्शन होत असतो. फॉर एक्झाम्पल अ बॉल रोलिंग ऑन अ ग्राउंड स्टॉप आफ्टर समथिंग बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन द ग्राउंड अँड द बॉल. जेव्हा बॉल आपण ग्राउंडवरती सोडतो तेव्हा काही अंतरावरती जाऊन तो तिथे स्टॉप होतो. त्याचं कारण असं आहे की त्या बॉलला अडवणारं कोणतरी तिथे आलेलं असतं, ज्यामुळे तो बॉल तिथे जाऊन स्टॉप होत असतो. मग तिथे आपले दोन्ही पॉईंट क्लिअर होत आहेत. मोशनच्या अपोजिट हा बॉल गेलेला आहे, ग्राउंडच्या अपोजिट बॉल गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथे कॉन्टॅक्ट आलेला आहे. ग्राउंड आणि आपला जो बॉल आहे या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आलेला आहे. पुढे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज द फोर्स दॅट एक्झर्टेड बाय अर्थ ऑन एव्हरी ऑब्जेक्ट विच इज नियर ऑर ऑन इट्स सर्फेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतो? असा फोर्स जो आपल्या अर्थद्वारे लावला जातो आणि इट इज नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. कधी फोर्स म्हणजे कधी पृथ्वी आपल्यावरती फोर्स लावते, पण हा नॉन कॉन्टॅक्ट टाईप आहे. दोन्ही ऑब्जेक्ट कधीच कॉन्टॅक्टमध्ये येत नसतात. For example, an apple falling from a tree branch towards the ground is due to gravitational force. जेव्हा एक सफरचंद झाडावरून खाली पडतं तेव्हा ते सफरचंद आणि आपला अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोघं सुद्धा नॉन कॉन्टॅक्टमध्ये असतात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 7. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. त्यामध्ये ए व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी डन बाय अप्लाइंग फोर्स. आपण अशी कोणते कोणती कामं करू शकतो, फोर्स अप्लाय करून आपण कोणते कोणते कामं करू शकतो. फर्स्ट आहे इट कॅन मूव्ह अ बॉडी इनिशियली ॲट रेस्ट. आपण रेस्टमध्ये असलेली एखादी बॉडी मूव्ह करू शकतो. इट कॅन ब्रिंग्स अ मुव्हिंग बॉडी टू रेस्ट. एखादी मूव्ह करणारी बॉडी म्हणजे एखादी चालू असलेली बॉडी आपण रेस्टमध्ये आणू शकतो. इट कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ अ मुव्हिंग बॉडी. आपण कोणत्याही बॉडीची जेव्हा एखादी बॉडी मूव्ह करत असते तेव्हा त्याची आपण डायरेक्शन चेंज करू शकतो. इट कॅन चेंज द स्पीड ऑफ मुव्हिंग बॉडी. आपण त्याची स्पीड चेंज करू शकतो. इट कॅन चेंज द शेप ऑफ बॉडी. शेप चेंज करू शकतो. इट कॅन चेंज द साईज ऑफ बॉडी. आपण त्या बॉडीची साईज सुद्धा चेंज करू शकतो. डी आहे व्हॉट इज मेंट बाय वेट. वेट म्हणजे काय? वेट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो फोर्स आपल्या बॉडीवरती लागतो त्याला वेट असं म्हटलं जातं. पुढे आहे सी विच मशीन्स रन ऑन मस्क्युलर फोर्स. मसल्सवरती चालणाऱ्या मशीन कोणत्या कोणत्या आहेत? सपोज आपली बायसिकल आहे, रिक्षा आहे, हँड पंप आहे, स्टिचिंग मशीन आहे आणि हँड कार्ड. या मशीन्स आपल्या मस्क्युलर फोर्सवरती चालतात. लास्ट क्वेश्चन ऑफ द टुडेज एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 8. Solve the following crossword puzzles.
मी इथे तुम्हाला आधी आन्सर सांगते आणि हे पझल मी पुढे तुम्हाला डायरेक्ट दाखवते. फर्स्ट आहे डाऊन बघा. डॅशेस फोर्स इज टू बी अप्लाइड टू पुश अ स्कूटर दॅट हॅज फेल. एखादी बंद पडलेली मशीनवरती, एखाद्या बंद पडलेल्या स्कूटरवरती आपण फोर्स अप्लाय करतो, तो फोर्स आहे आपला मस्क्युलर फोर्स. पुढे आहे सेकंड, डॅशेस फोर्स दॅट कॅन बी यूज टू पिक अप स्ट्रेच पिन्स. तशासाठी यूज केला जातो मॅग्नेटिक फोर्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा काही आयर्न फिलिंग्स असतील, म्हणजे जेव्हा लोखंडाच्या वस्तू असतात त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले तेव्हा शक्यतो तिथे मॅग्नेटिक फोर्स लागलेला असतो. आता अक्रॉस बघा, म्हणजे आडवे. फर्स्ट, डॅश डॅश पुल्स अँड आयर्न नेल्स टुवर्ड्स इटसेल्फ. बघा इथे सुद्धा खिळे जे असतात आपले, कोणता फोर्स आहे तर तो फोर्स असतो आपला मॅग्नेटिक फोर्स. पुढे थर्ड आहे, डॅशेस फोर्स वॉज यूज वेन द फार्म वॉज प्लग विथ अ ट्रॅक्टर. जेव्हा आपण ट्रॅक्टरने शेतामध्ये नांगरतो तेव्हा तिथे कोणता फोर्स वापरला जातो, किंवा जो काही तो ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरद्वारे कोणता फोर्स लावला जातो. आता ट्रॅक्टर ही तर मशीन आहे, जेव्हा एखादी मशीन असते तेव्हा तिथे आपल्याला माहिती आहे मशीन असेल तर कोणता फोर्स लावतो, मेकॅनिकल फोर्स. पुढे आहे फोर्थ, इट इज ड्यू टू द फोर्स ऑफ डॅश डॅश दॅट रेनड्रॉप्स फॉल टू द ग्राउंड. असा कोणता फोर्स आहे ज्यामुळे रेनड्रॉप्स हे खाली पडतात, तर याच्यामध्ये असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, किंवा त्याला आपण ग्रॅव्हिटी असं सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा एक्सरसाइज इथे एंड झालेला आहे. आय होप, मी आशा करते तुम्हाला हा एक्सरसाइज चांगल्या प्रकारे समजला असेल. जर तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की त्याचं तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, शेअर करायला विसरायचं नाही, ज्यामुळे तुम्हाला जसा हा एक्सरसाइज सोपा गेला तसंच तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हा एक्सरसाइज सोपा जायला पाहिजे. जर तुम्ही हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून ठेवा, म्हणजे आलेले नवनवीन नोटिफिकेशन्स अगोदर तुम्हाला पडतील आणि तुमचा अभ्यास इझी प्रकारे होईल. सो बाय बाय, टेक केअर, थँक्यू.